जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यावर निरूपण सेवा करत आहोत. त्यांच्या कृपेने ती घडत आहे. आज निरूपणासाठी 24वा श्लोक आपण घेत आहोत. तो श्लोक पहिल्यांदा काय आहे ते आपण बघूया आणि मग आपण त्यावर निरूपण किंवा विवेचन बघूया. रघुनायका वीणवाया शिणावे, जना सारखे व्यर्थ का वोसणावे. सदा सर्वदा नाम वाचे वसुदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. काय सांगतायत समर्थ या श्लोकामध्ये आपण बघूया. रघुनायका वीण वाया शिणावे हा पहिला चरण आहे. रघुनायका वीण म्हणजे एका भगवंताशिवाय किंवा भगवंता वाचून. वाया म्हणजे व्यर्थ, निरर्थक, अकारण. शिणावे म्हणजे श्रम होणे किंवा त्रास घेणे, कष्ट घेणे अशा अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. वोसणावे म्हणजे आपण जी बडबड करतो निरर्थक किंवा सतत बोलत राहतो किंवा निष्फळ किंवा निरर्थक बोलतो, ज्याला बरळणं असं म्हणतो, त्याला समर्थांनी वोसणावे हा शब्द वापरलेला आहे. अहंता मनी पापिणी ते नसोदे. अहंता म्हणजे अहंकार, देहबुद्धी किंवा मीपणा. पापिणी म्हणजे काय तर दुष्ट, घातकी किंवा कुकर्म किंवा हातून चुकीचं कर्म घडवणारी वृत्ती. ह्याचा सरळ अर्थ बघूया आपण. पहिल्या चरणामध्ये जे समर्थाने सांगितलंय की रघुनायका वीण वाया शिणावे, जनासारखे व्यर्थ का वोसणावे. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. म्हणजे हे मना, एका भगवंताशिवाय किंवा भगवंता वाचून इतर काही कर्म करण्यात तू व्यर्थ कष्ट घेऊ नकोस किंवा श्रम करू नकोस. सर्वसामान्य लोकांप्रमाणे तू निरर्थक किंवा व्यर्थ बोलू नकोस. भगवंताशिवाय दुसरं कुठलंही कर्म करणं किंवा काही करण्यामध्ये व्यर्थ श्रम करू नयेत असं समर्थांनी
सांगितलंय. म्हणजे एका भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्या हातनं प्रत्येक कर्म घडावं. भगवंताचं स्मरण सोडून किंवा भगवंताच्या प्राप्तीसाठी जे नाही, ते कुठलंही कर्म करण्यात निरर्थक वेळ घालवू नये. लोकांप्रमाणे सतत निरर्थक बडबड करत बसू नये. यात वेळ घालवण्यापेक्षा काय करावं, तर सदा सर्वदा नाम वाचे वसुदे. ज्या वाणीने आपण निरर्थक बडबड करतोय, ती वाणी भगवंताचं नाम घेण्यामध्ये गुंतवून ठेवावी. आणि अहंता मनी पापिणी ते नसोदे. म्हणजे मनामध्ये किंवा मनाच्या अंतरंगामध्ये अहंकाराला थारा देऊ नये. अहंकार हा एखाद्या दुष्ट पापिणीप्रमाणे आपल्या हातून चुकीचं कर्म घडवतो. मागच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थाने आपल्याला हा उपदेश केला की न बोले मना राघवा विण काही, जनी वावगे बोलता सुख नाही. म्हणजे एका भगवंताशिवाय तुम्ही दुसरं काहीही बोलू नका. जर आपण निरर्थक काही बोलत राहिलो तर त्यातून आपल्याला खरं सुख, समाधान किंवा आनंद मिळणार नाही. म्हणजे एका भगवंताशिवाय आपण दुसरं काहीही बोलू नये. असं निरर्थक बोलणं आपल्याला सुख किंवा समाधान देऊ शकत नाही. आणि हेच सूत्र समर्थांनी पुन्हा या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की रघुनायका विण वाया शिणावे, जनासारखे व्यर्थ का ओसणावे. म्हणजे एका भगवंता वाचून, म्हणजे भगवंताचं स्मरण न राखता आपण जे काही करतो किंवा भगवंताची प्राप्ती व्हावी ही भावना सोडून दुसरं जे काही करतो ते सगळं व्यर्थ श्रमणे आहे. म्हणजे व्यर्थ कष्टवणे आहे आपल्या स्वतःच्या देहाला. कारण तुम्ही तो देह भगवंताच्या प्राप्तीसाठीच झिजवावा असं संतांना वाटतं. म्हणजे व्यवहार करायचा आहे, प्रपंच करायचा आहे, पण आपलं प्रत्येक कर्म हे भगवंताला अर्पण करण्याच्या दृष्टीने आपली भावना पाहिजे. म्हणजे ती भगवंताची सेवा होते किंवा ते कर्म हे भगवंतासाठीच केलेलं आहे असं होतं. पण आज आपण आपल्या प्रपंचाकडे वळून बघितलं तर आपण प्रत्येक कर्म हे स्वार्थ बुद्धीने करतो. त्याच्यामध्ये भगवंताची प्राप्ती व्हावी हा उद्देश नसतो. त्यामुळे संतांनी हे आपल्याला सांगितलेलं आहे की जे काही कर्म कराल ते भगवंताला स्मरून करा. म्हणजे भगवंताच्या स्मरणामध्ये जर ते कर्म केलं तर ते कर्म करण्याचा जो अभिमान आहे किंवा अहंकार आहे तो आपल्याला होणार नाही. त्याचं कर्ते पण आपल्याकडे येणार नाही. ते कर्म करून आपण मोकळे होऊ. कर्म करत असतानाच ही भावना आपल्या मनामध्ये ठेवू की हे भगवंताकडून त्याची कृपा म्हणून आपल्या हातनं हे सगळं घडतंय किंवा तोच हे सगळं घडवतोय. त्यामुळे कर्म केल्यानंतर त्याचं सगळं काही फळ हे भगवंतार्पणच असतं. अशा भावनेने जर आपण कर्म केलं तर ते भगवंताला त्याच्या प्राप्तीसाठी केलेलं कर्म आहे किंवा त्याला सन्मुख होऊन केलेलं कर्म आहे. ही भावना सोडून आपण जे काही करतो स्वार्थ बुद्धीने, त्यामुळे आपण भगवंताला विन्मुख होतो. म्हणजे ते कर्म भगवंताच्या प्राप्तीसाठी नाही. तर असं करण्यामध्ये तुम्ही तुमच्या देहाला व्यर्थ कष्टवू नका असं समर्थांना सांगायचं. आणि पुढच्या चरणामध्ये त्यांनी आपल्या वाचे संदर्भात सांगितलेलं आहे की आपण जे दिवसभर जर स्वतःचं अवलोकन केलं तर निरर्थक बोलत राहतो. म्हणजे आपल्यालाही कळत असतं की आपण खूप बोलतोय, पण आपण बोलत राहतो आणि ते बऱ्याचदा निरर्थक असतं, निष्फळ असतं, त्यातनं काहीही साध्य होणार नसतं. तिथे समर्थांना आपल्याला हे सांगायचंय की तुम्ही दिवसभर जेवढं जरुरीचं आहे तेवढंच बोला, जेवढं व्यवहाराला गरजेचं आहे तेवढंच बोला. बाकी जो वेळ तुमच्याकडे शिल्लक राहील आपोआप, कारण निष्फळ बडबड करणं बंद केलं की आपल्या हातामध्ये पुष्कळ वेळ शिल्लक राहतो, तो सगळा वेळ भगवंताचं नाम घेण्यामध्ये तुम्ही घालवा. म्हणून ते तिसऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे की सदा सर्वदा नाम वाचे वसुदे. म्हणजे संतांची भूमिका किंवा संत जेव्हा एखादं तत्वज्ञान आपल्याला सांगतात तेव्हा ते नुसतंच एखादं सांगून थांबत नाहीत, तर त्यासाठी काय करायला पाहिजे हेही ते लगेच सांगतात. आपल्या मनामध्ये कुठलाही संभ्रम ठेवत नाहीत.
उगीचच एखादी गोष्ट सांगितली आणि थांबलंय असं कुठेही होत नाही बघा. संतांची जर चरित्र वाचली, संतांचं तत्वज्ञान वाचलं तर आपल्याला हे लक्षात येतं, अभ्यास केला तर आपल्याला हे लक्षात येतं, की कुठली गोष्ट नुसतं सांगून सोडून दिलेली नाहीये. खरंच त्या माणसाने ते करायला घेतलं तर त्याला काय अडचणी येणार आहेत किंवा त्याला काय कशा पद्धतीने त्याने ते केलं पाहिजे ते लगेच संतांनी सांगितलेलं असतं. म्हणजे पुढच्या चरणामध्ये समर्थाने त्याचं उत्तर देऊन टाकलंय, की निष्फळ बडबड करू नका, निरर्थक बोलू नका. जेवढं गरजेपुरतं आहे तेवढंच बोला, की आपोआप आपल्याकडे पुष्कळ वेळ शिल्लक राहणार आहे. दिवसभर आपण नुसते बोलत असतो. पण तो सगळा वेळ गरजेपुरतं बोललेलं सोडलं, तर बाकी जो सगळा वेळ शिल्लक राहतो, तो जर आपण मनातल्या मनामध्ये भगवंताचं स्मरण ठेवून आणि वाचेनी त्याचं नाम घेऊन, त्याचं गुणसंकीर्तन करून जर तो घालवला, तर तो सत्कर्मामध्ये मोडतो. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा आपण कर्म करतो, त्यावेळेला बघा देहाला कष्ट होत नाहीत. सहज साध्य भक्ती येईल आणि ती संतांना आपल्याकडनं अपेक्षित आहे. म्हणून एका भगवंताशिवाय आपण वाचेनी दुसरं काहीही बरळू नये. म्हणून तो वोसणावे हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे आपली वाचा किंवा वाणी भगवंताचं गुणसंकीर्तन करण्यात, त्याचे लीलाप्रसंग वर्णन करण्यात, त्याचं चरित्र गाण्यात, त्याचं नाम घेण्यामध्ये आपण आपली वाचा किंवा वाणी घालवावी, म्हणजे आपण गुंतवून ठेवावी. की जो काही सगळा वेळ आपल्याकडे अशा पद्धतीने शिल्लक राहील, थोडा जरी वेळ आपल्या हातामध्ये शिल्लक राहिला, तर उगीचच ह्याच्याशी बोल, त्याच्याशी बोल, निरर्थक गप्पा मारत बैस, हे न करता शांतपणे बसावं. आपल्याला माहिती आहे थोडासा वेळ आता आपल्याकडे शिल्लक आहे. डोळे मिटून बसावं, मनातल्या मनात भगवंताचं स्मरण करावं, वाचेनी त्याचं थोडंसं नाव घ्यावं, एखादं स्तोत्र म्हणावं, काहीतरी म्हणावं, पण आपला तो सगळा वेळ भगवंताच्या चिंतनामध्ये घालवावा, असं समर्थांना सांगायचं. पण आपण जर स्वतःचं अवलोकन केलं, तर दिवसभर आपण आपली वाचा किंवा वाणी कशासाठी विटाळत असतो? तर परनिंदा करण्यामध्ये ती आपण विटाळतो. आपली वाचा ही अहंकारयुक्त बोलण्यामध्ये, दुसऱ्याला द्वेषाने बोलण्यामध्ये, मत्सरयुक्त बोलण्यामध्ये, दुसऱ्याला कमी लेखून बोलण्यामध्ये, दुसऱ्याला टोचून बोलण्यामध्ये, दूषणं देण्यामध्ये, टोमणे मारण्यामध्ये, वाईट बोलण्यामध्ये आपण ती वाया घालवत असतो. दिवसभर आपल्याकडनं कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीविषयी बोलणं होत असतं. आपण आपली मतं मांडत असतो. पण बऱ्याचदा त्याला एक निंदेचाच सूर असतो. मग कधी ती कुचेष्टा असते, कधी ती मस्करी असते. आपण कुचाळक्या करत बसतो अक्षरशः. दिवसभर जर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर स्वतःचं अवलोकन केलं, तर गरजेपुरतं बोलणं सोडून आपल्या हे लक्षात येतं, की आपण खूप निरर्थक बोललेलो आहे. आणि आपल्याला हे त्यावेळेला लक्षात येत नाही, की आपल्या शरीरामध्ये जी साधनेमधून ऊर्जा उत्पन्न होते, ती निरर्थक बोलण्यातनं सगळी निघून जाते आणि वाया जातं सगळं. म्हणून आपण असत्य बोलू नये. जी वाचा किंवा वाणी आपण भगवंताच्या नामाला वाहिलेली आहे, ती वाणी परनिंदा करण्यात, द्वेषाने बोलण्यात, मत्सरयुक्त बोलण्यात, दुसऱ्याला कमी लेखण्यात, दुसऱ्याचं मन दुखावण्यामध्ये अजिबात आपण ती वापरू नये. मग हे जर आपल्याला साधायचं असेल, तर आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे. बरोबर समर्थांनी 4थ्या चरणामध्ये त्याच्यावर सांगितलेलं आहे, की ती अहंता मनामध्ये तुम्ही ठेवू नका. कारण सगळ्याच्या पाठीमागे मूळ काय आहे तर अहंकार आहे. आपली देहबुद्धी आहे किंवा मी पण आहे. तो अहंकार पापिणीप्रमाणे आहे असं समर्थांनी सांगितलेलं आहे, की एखाद्या दुष्ट अशा पापिणीप्रमाणे तो अहंकार आपल्या हातनं चुकीचं कर्म घडवतो. म्हणजे आपण काहीतरी चुकीचं बोलून दुसऱ्याचं मन दुखावलं, तरीही ते दुष्कर्मच आहे. म्हणून आपल्या अंतरंगामध्ये कुठलीही अहंता किंवा अहंकार असू नये, असं समर्थांनी सांगितलेलं आहे.
म्हणजे मन जर आपलं अहंकाराने भरलेलं असेल तर आपल्या हातनं चुकीचं कर्म घडतं. म्हणून वाचेनी आपण दुसऱ्याचं मन दुखवू नये. जेव्हा आपण भगवंत प्राप्ती हे ध्येय सोडून आपण आपल्या प्रापंचिक स्वार्थासाठी जेव्हा काही कर्म करतो, जर भगवंताचं स्मरण आपण राखलेलं नसेल तर आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहत नाही. त्यामुळे चुकीचं कर्म हातनं घडण्याची शक्यता असते. चुकीचं कर्म जेव्हा आपल्या हातनं घडतं तेव्हा ते संचितामध्ये साठवलं जातं आणि प्रारब्ध योगाने आपल्या समोर येतं. मग आपण ईश्वराला सन्मुख होण्याच्या ऐवजी विन्मुख होतो. म्हणून या श्लोकामध्ये समर्थ पहिल्या 2 चरणांमध्ये आपल्याला सांगतात की रघुनायका विण वाया शिणावे, जनासारखे व्यर्थ का वोसणावे, सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंतामनी पापिणी ते नसोदे. म्हणजे आपण आपलं प्रत्येक कर्म हे भगवंताच्या स्मरणामध्ये करायला हवं. प्रत्येक कर्माच्या मागे आपला हेतू भगवंताची प्राप्ती हा हवा. जरी आपण प्रापंचिक कर्म करत असलो, जरी आपण आपला उद्योगधंदा, नोकरी, जे काही कर्म आपल्या हातनं आपण करतोय म्हणजे प्रपंचासाठी, आपल्या व्यवहारासाठी, ते कर्मसुद्धा आपण इतक्या प्रामाणिकपणे करायला पाहिजे की ती ईश्वराची सेवा व्हावी. म्हणजे कर्ममार्ग ईश्वराने त्याच्यासाठीच सांगितलेला आहे की तुम्ही उत्तम पद्धतीने कर्म करा, म्हणजे चांगलं फळ तुमच्या वाट्याला येईल. आणि हातनं चांगलं कर्म एकीकडे घडत असताना संतांचा जो कटाक्ष आहे तो वाचेनी मौन बाळगा ह्याच्यावर आहे. म्हणजे जरुरीपुरतंच आपण बोललं पाहिजे आणि उरलेला सगळा वेळ आपण भगवंताच्या स्मरणामध्ये किंवा चिंतनामध्ये घालवला पाहिजे. तर आपल्याला भगवंताचं अनुसंधान राहील आणि ते बराच काळ टिकेल. ते महाराज म्हणतात ना की भगवंताच्या स्मरणामध्ये केलेलं कर्म हे सत्कर्म आहे. नाम मुखी आलं की हातनं सत्कर्मच घडणार. नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणून टाळता येणार नाही. म्हणून महाराजांनी अगदी साधं सांगितलंय की असावे शुद्ध आचरण, करावे भगवंताचे स्मरण, कर्तव्याची ठेवावी जागृती, त्यात भगवंताची राखावी स्मृती. किती महाराजांनी छान सोप्प करून सांगितले की तुम्ही तुमचं आचरण शुद्ध ठेवा. असावे शुद्ध आचरण, करावे भगवंताचे स्मरण. आचरण म्हणजे कर्म मार्गाचा भाग आहे. एकीकडे कर्म चांगलं करा आणि दुसरीकडे राखावे भगवंताचे स्मरण म्हणजे भक्ती मार्ग सांगितलेला आहे की तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने भगवंताची भक्ती करा, त्याचं स्मरण ठेवा. कर्तव्याची ठेवावी जागृती. आता इथे प्रापंचिक कर्तव्य किंवा व्यवहारातली कर्तव्य तीही तुम्ही उत्तम पद्धतीने करा. कर्तव्याला चुकू नका. पण ते कर्तव्य करत असताना त्यात भगवंताची राखावी स्मृती. प्रत्येक कर्म करत असताना आपण भगवंताच्या स्मरणामध्ये केलं की ती भगवंताची सेवा आहे. भगवंताचं स्मरण सोडून जे आपण कर्म करतो ते व्यर्थ शिणणं आहे, असं समर्थांना पहिल्या चरणामध्ये सांगायचंय. म्हणून रघुनायका विण वाया शिणावे असं समर्थांनी सांगितलं आपल्याला. म्हणजे भगवंताला सोडून आपण जे काही कर्म करतो ते व्यर्थ कष्टवणं आहे स्वतःच्या देहाला. आपण आपलं प्रत्येक कर्म हे हरिनामाच्या धाग्यामध्ये जोडून करा. म्हणजे आपण नाम घेत जावं, सदाचरण कधी सोडू नये, अंतःकरण शुद्ध राखण्याचा प्रयत्न करावा, देहाला उगीच कष्ट होऊ नये, मुखामध्ये सदैव नाम ठेवावं. इतर लोकांप्रमाणे व्यर्थ बडबड करत बसू नये दिवसभर. मिथ्या भाषण करू नये, दुसऱ्याविषयी द्वेषाने बोलू नये, मत्सराने बोलू नये. या सगळ्या अवगुणांचा त्याग करावा. आपल्याला वेळ मिळाला की आपण गप्पा गोष्टी करत बसतो. ह्याच्याशी बोल, त्याच्याशी बोल, ह्या विषयावर बोल, त्या विषयावर मत मांड. काहीही उपयोग नसतो ह्याचा. महाराज काय सांगतात, वेळ मिळाला ना की व्यर्थ गप्पा गोष्टी न करता तुम्ही भगवंताचं स्मरण ठेवा. तो सत्कारणी लागलेला वेळ आहे आयुष्यातला. म्हणजे आपला व्यवहार किंवा प्रापंचिक कर्तव्य पूर्ण केल्यानंतर जो वेळ शिल्लक राहील आपल्या हातामध्ये तो भगवंताच्या चिंतनामध्ये घालवावा. म्हणजे नामामध्ये आपण रंगून जाईस्तवर नामस्मरण करावं असं महाराजांना सांगायचं. सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होतं. अंतःकरण शुद्ध झालं की भगवंताविषयीच्या प्रेमाची भावना उत्पन्न होते. मग विषय, वासना आणि विकार हळूहळू क्षीण होत जातात. भगवंत हा हट्टाने किंवा उगीचच केलेल्या कष्टाने साध्य होणारा नाही, तो प्रेमाने वश होतो. म्हणून भगवंताला प्रेमाने आळवावं.
आता हे जर सगळं आपल्याला साधायचं असेल, की मनामध्ये शुद्ध भाव पाहिजे, अंतःकरण शुद्ध पाहिजे, मन स्वच्छ पाहिजे, भगवंताविषयी मनामध्ये प्रेम पाहिजे. हे जर सगळं आपल्याला हवं असेल, तर आपल्याला काय करायला पाहिजे? तर मनामध्ये किंवा मनाच्या अंतरंगात जो मीपणा किंवा अहंकार आहे, तो आपल्याला सोडून द्यायला पाहिजे. मग कर्तेपणाचा अभिमान घालवायला काय करायला पाहिजे? तर पुन्हा आपल्याला नामापाशी यावं लागतं. जेवढं नामस्मरण आपण करू, तेवढा आपला कर्तेपणाचा अभिमान कमी होत जातो. महाराज म्हणतात तसं, कर्तेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या आड मुख्य जाण. महाराजांनी एक छान उदाहरण दिलंय, की प्रल्हादाला त्रास दिला इतका हिरण्यकश्यपूनी आणि शेवटी विचारलं, कुठे तुझा भगवंत? तेव्हा प्रल्हाद म्हणाला, की माझा परमेश्वर हा सगळीकडे भरलेला आहे. मग हिरण्यकश्यपूनी त्याला क्रोधाने विचारलं, की मग या खांबात आहे का तुझा देव? तर प्रल्हाद म्हणाला, हो, सगळीकडे माझा देव आहे, सगळीकडे माझा नारायण आहे. म्हणून त्या खांबाला जोरात लाथ मारलेली आहे आणि त्यातनं नरसिंह अवतार धारण करून भगवंत प्रकट झाले आणि हिरण्यकश्यपूला त्यांनी उंबऱ्यावर घेऊन त्याचं पोट फाडायला सुरुवात केली. आता अहंकार किती खोल गेलेला असतो पहा. आता प्रत्यक्ष नारायणाने अवतार घेऊन समोर उभे आहेत, तर त्यांना नमस्कार करण्यासाठी हात जोडण्याच्या ऐवजी हिरण्यकश्यपूचा हात कुठे गेला? तलवारीकडे गेला. म्हणजे अहंकार किती खोल गेलेला असतो, की प्रत्यक्ष भगवंत समोर असून त्याला हात जोडावे आणि त्याच्याकडून आता आपल्याला मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त करून घ्यावा, हे त्याला न वाटता त्याने अभिमानाने आपला हात तलवारीकडे नेला. आपणही आपलं निरीक्षण केलं तर आपल्याला असं जाणवतं, की आपल्या मनामध्ये अहंकार हा ओतप्रोत भरलेला आहे. त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपल्याला राग येणं. जर आपल्याला छोट्या मोठ्या कारणावरनं राग येत असेल, क्रोध उत्पन्न होत असेल मनामध्ये, तर समजा की तुमच्यामध्ये अहंकार भरलेला आहे. जर आपण दुसऱ्याला कमी लेखत असू, तर आपण समजलं पाहिजे की आपल्यामध्ये अहंकार भरलेला आहे. जर आपण स्वतःची स्तुतीसुमनं गात असू, तर समजून जायचं की आपल्यामध्ये पुष्कळ अहंकार आहे. आपण जाता येता दुसऱ्याचं मन दुखावत असू, तर आपण अहंकारी आहोत. म्हणजे अहंकारामुळे क्रोध उत्पन्न होतो. क्रोध उत्पन्न झाला, की आपल्याला हा अनुभव आहे, की आपल्या तोंडून अपशब्द बाहेर पडायला सुरुवात होते. तोंडून अपशब्द बाहेर पडले किंवा चुकीची कृती हातनं घडली, की आपल्याकडनं दुसऱ्याचं मन दुखावलं जातं. आता भगवंतानी हे सांगितलेलं आहे, की मन ही एक माझी विभूती आहे. म्हणजे मी मन आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याचं मन दुखावतो, तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण भगवंतालाच दुखावत असतो. म्हणून आपल्या स्वार्थासाठी किंवा बडेजावासाठी आपण दुसऱ्याचं मन दुखवू नये. अशा पद्धतीने आपण बेतानी बोललं पाहिजे. प्रसंगी गप्प राहावं, मौन बाळगावं. पण आपल्या हातनं चुकीचं कर्म घडणार नाही आणि आपल्या तोंडून अपशब्द बाहेर पडून किंवा चुकीचं काहीतरी बोललं जाऊन दुसऱ्याचं मन दुखावलं जाणार नाही, ही साधकाला खूप कटाक्षाने काळजी घ्यावी लागते. कारण काहीही कारण नसताना जर आपण दुसऱ्याचं मन दुखावलं, तर ती मानसिक हिंसा आहे एक प्रकारची. म्हणून आपण मौन बाळगावं. म्हणजे मगाशी आपण महाराजांनी जे सांगितलेलं तत्वज्ञान बघितलं, की वाचेनी तुम्ही मौन बाळगा. जिथे आपल्याला असं वाटतंय ना, की मनाला खूप त्रास झालाय, तर लगेच प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी आपण थोडंसं थांबलं पाहिजे. थोडा वेळ जाऊन दिला पाहिजे. मग आपल्याला तीच गोष्ट शांतपणे समोरच्याला सांगता येते. अहंकार बाळगणारी व्यक्ती ही सतत दुसऱ्याला कमी लेखत असते. प्रत्येक गोष्टीच्या संदर्भामध्ये ती नकारात्मक बोलते, टीका करते, स्वतःची स्तुती गात राहते. दुसऱ्याविषयी मात्र द्वेषाने बोलते, मत्सरयुक्त भावनेने बोलते. दुसऱ्याला टोचून बोलते, निंदात्मक बोलते, दुसऱ्याविषयी वाईट बोलते, दुसऱ्याचा उपमर्द करते किंवा काही वेळेला आपण म्हणतो तसं दुसऱ्याला घालून पाडून बोलते, टोमणे मारते, अपमानास्पद बोलते. एखादी छोटीशी चूक जरी झाली, तरी सुद्धा काही व्यक्ती बघा खूप बोलतात दुसऱ्याला. त्याचं मन दुखावतात. आता त्यांच्याकडे अधिकार असतो, त्याच्यामुळे समोरचा माणूस काही बोलू शकत नाही. पण त्याच्या मनामध्ये ते आयुष्यभर राहतं.
हा कर्मविपाक उत्पन्न होण्याचा भाग आहे. जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्याचं मन दुखावतो, त्या वेळेला आपल्याला ते कधीतरी भोगावं लागणार आहे. म्हणून आपण आपल्या वाणीवर आणि वाचेवर खूप नियंत्रण ठेवायची गरज आहे. काही वेळेला आपल्याकडनं ते होत नाही, कारण आपण सर्वसामान्य माणसं आहोत. काही वेळेला आपला तोल जातो, आपल्याला राग येतो, रागाच्या भरामध्ये आपल्याकडनं काहीतरी बोललं जातं चुकीचं. हे घडतं. पण आपणच निरीक्षण करावं की हे किती वेळा घडतंय आणि हळूहळू नाम घेऊन भगवंताचं स्मरण ठेवून त्याची संख्या कमी व्हायला पाहिजे. म्हणजे आधी 10 वेळेला राग येत असेल तर आता 9च वेळा येतोय, आता 8च वेळा येतोय, आता 5च वेळा येतोय, आता येणं हळूहळू बंद झालेलं आहे. आता काहीही झालं तरी फारसं काही मनाला वाटत नाहीये, तोंडून अपशब्द बाहेर पडत नाहीये, क्रोधाने शरीर असं तप्त होत नाहीये. हे सगळं जर अनुभवायला आलं तर तो नामाचा अनुभव आहे किंवा विकार क्षीण होण्याचा अनुभव आहे. विकार पूर्णपणे जाणार नाही, पण तो थोडासा क्षीण करत नेला पाहिजे. म्हणजे तामसी वृत्तीतून राजसिक आणि त्यातनं सत्वगुण आपल्याला साधायचे आणि मग त्याही पलीकडे जायचे. म्हणून आपण अशुद्ध किंवा अपमानास्पद बोलू नये, दुसऱ्याचं मन दुखवू नये. बघा, ज्या व्यक्तीमध्ये अहंकार नसतो त्या व्यक्तीची वाणी गोड असते. ती व्यक्ती कधीही दुसऱ्याचं मन दुखवत नाही. ती स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या मनाचा पहिला विचार करते, की आपण असं बोलून दुसऱ्याला अ, बरोबर वाटणार नाही, तर मग आपलं काहीतरी चुकतंय. आणि अशी व्यक्ती जर चुकून कधीतरी दुसऱ्याविषयी बोलली किंवा दुसऱ्याचं मन त्याच्याकडनं दुखावलं गेलं, तर ती क्षमा प्रार्थना करते. आपल्याला असं बनायचंय. संतांना किंवा सत्पुरुषांना आपल्याकडनं, विशेषतः साधन करणाऱ्या माणसाकडनं अशी अपेक्षा असते, की तुम्ही सदैव हा भाव मनामध्ये जागृत ठेवला पाहिजे, की आपल्याकडनं कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही. दुसऱ्याचं मन दुखावलं गेलं, की ती भगवंतालाच दुखावल्यासारखं आहे. मग आता हा अहंकार घालवायचा कसा? म्हणजे समर्थांनी बघा, एक-एक करत चारही चरणांमध्ये एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं आणि मग चौथं असं सांगितलंय पहा, की तुम्हाला जर शुद्ध भाव मनामध्ये ठेवायचा असेल, तर चौथ्या चरणामध्ये सांगितलंय, की "अहंता मनी पापिणी ते नसू दे." की तो अहंकार मनामध्ये नको. तो घालवून टाकला, की शुद्ध होणार सगळं. मग हा अहंकार घालवायचा कसा? मग महाराजांनी त्याच्यावर सांगितलंय, की तुम्ही नाम घ्या. जेवढं भगवंताचं नाम घ्याल, तेवढी अहंकारी वृत्ती कमी होत जाते. म्हणजे जे विकार असतात, क्रोध आहे, मत्सर आहे किंवा असूया हे सगळं कमी होत जातं. मद कमी होत जातो. आणि हे समर्थाने पण सांगितलं बघा 3ऱ्या चरणामध्ये. उत्तरं लगेच संत देऊन टाकतात, की तुम्हाला अहंकार घालवायचा आहे का तुमच्या मनातनं? काय करा? तर सदा सर्वदा नाम वाचे वसुदे. सदा सर्व काळ तुम्ही भगवंताच्या स्मरणामध्ये राहा. भगवंताचं वाचेनी नाम घ्या. जो काही वेळ तुम्हाला मिळेल तो भगवंताच्या नामामध्ये घालवा. उगीचच दुसऱ्याची निंदा करत बसू नका आणि स्वतःची स्तुती पण करत बसू नका. तोही अहंकाराचाच भाग आहे. आपण अगदी बारकाईने अवलोकन केलं तर आपला वेळ हा म्हणजे निम्मा वेळ दुसऱ्याला नावं ठेवण्यात आणि निम्मा वेळ स्वतःच्या फुशारक्या मारण्यात जात असतो. म्हणजे आपण बोलताना जरी असं दाखवलं नाही, तरी मनातल्या मनामध्ये कुठेतरी आपण कसं सगळं छान केलं आणि हेच आपल्याला दुसऱ्याला फक्त सांगायचं असतं. ह्या दोन्हीही गोष्टी जर आपण टाळल्या, तर बघा केवढा वेळ शिल्लक राहिला. मग तो संत सांगतात, की तुम्ही भगवंताच्या नामाला ती जिव्हा वहा. त्याच्याशिवाय होणार नाही. म्हणून आपण नियमाने नाम घ्यावं. सकाळी उठल्यानंतर म्हणजे जे समर्थांनी सांगितलं ना, प्रभाते मनी राम चिंतित जावा. ती प्रभात आपल्या आयुष्यात व्हायला पाहिजे. आज सूर्योदयच आपण पाहत नाही. समर्थांनी सूर्योदयाच्या आधी उठा म्हणून सांगितले. आज कित्येकांच्या आयुष्यामध्ये सूर्य कधी उगवला आहे त्यांच्या लक्षातही येत नाही. सगळीकडे भरपूर उजेड, ऊन पडलेलं असतं. सूर्योदयाच्या आधी उठायचंय थोडा वेळ. प्रभाते मनी राम चिंतित जावा. सगळं संतांनी सांगितलेलं आहे, की सूर्योदय व्हायच्या आधी उठा. बैठक घाला. बसा आपल्या महाराजांच्या पुढे, सद्गुरूंच्या तसबिरी पुढे, मूर्ती पुढे, जी उपास्य दैवत आहे आपलं, त्या दैवतेच्या मूर्तीपुढे आसन घालून आपण शांतपणे बसलं पाहिजे. डोळे मिटून बैठक घालून बसलं पाहिजे.
जाता येता दिवसभर जप होणारच आहे, तो अजपा जप चालूच आहे. पण सकाळचा बैठकीचा जप पाहिजे. अशी बैठक घालून म्हणजे नियमच ठेवायचा थोडा. महाराज म्हणतात तसं, की ते नाम जरा बळजबरीनेच घ्यावं लागतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला कसा दिवसभरात आपण वेळ काढतो. आपण आज असं म्हणतो का, की आज मला वेळ नाहीये, आज जेवत नाही मी, असं आपण म्हणत नाही. जेवायला 10 मिनिटं काढतो. पण तीच 10 मिनिटं तू जरा जपासाठी काढ म्हटलं, तर मला वेळ नाही असं आपण म्हणतो. मग ही चूक कोणाची आहे? महाराजांची आहे का आपली आहे? म्हणजे आपण सद्गुरूंकडनं अनुग्रह घेतला, महाराजांच्याकडनं अनुग्रह घेतला, सगळं काही झालं. नाम कुठे घेतोय आपण? म्हणजे आपण प्रतारणा कोणाशी करतोय? सद्गुरू तत्वाबरोबर करतोय. महाराजांनी तुम्हाला नाम दिलं, त्यांच्या प्रखर साधनेतून सिद्ध करून नाम दिलं. आपण किती घेतोय तेवढा अनुभव आपल्याला नामाचा मिळणार. महाराज तुमच्याबरोबर सदैव असणार, सद्गुरू तत्व तुमच्याबरोबर सदैव असणार, पण साधन हे आपल्यालाच करावं लागतं. म्हणून थोडा नियम ठेवायचा, की व्यवहारामध्ये प्रत्येक कर्म करत असताना आपल्याला भगवंताचं आधी स्मरण ठेवायचं, महाराजांचं आधी स्मरण ठेवायचं. म्हणजे अगदी अंघोळीला जाताना सुद्धा महाराजांना सांगून जायचं, की मी जरा अंघोळीला जाऊन येतो. ऑफिसला जाताना, तुमच्या कामाच्या ठिकाणी जाताना, उद्योगधंद्याला जाताना, घरातनं बाहेर पडताना आपल्या देवघरापुढे जायचं, देवांना सांगायचं, महाराजांना सांगायचं, सद्गुरूंना सांगायचं, मी बाहेर माझ्या उद्योगाला जातो. अगदी काहीही करायचं झालं तरी त्याच्या आधी आपण आपल्या महाराजांना आणि देवाला सांगूनच ती कृती करावी. म्हणजे असा जर आपण नियम लावून घेतला स्वतःला, तर बघा दिवसभरातनं किती वेळा आपल्याला स्मरण राहील. मग जेवायच्या आधी, उठल्यानंतर, अंघोळ करून आल्यानंतर, देवपूजा करताना, प्रत्येक कर्म करताना, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपण ज्या देवापुढे बसून दिवा लावतो, उदबत्ती लावतो, स्तोत्र म्हणतो, तेव्हा, रात्री झोपताना, प्रत्येक वेळेला भगवंताचं स्मरण राखण्याचा जर आपण नियम स्वतःला लावून घेतला, तर बघा दिवसभर आपण भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहू. पण आज आपण जर स्वतःचं अवलोकन केलं, तर आपण पुरेसा वेळ आपल्या साधनेसाठी देत नाही. हे आपल्यालाच आपलं लक्षात येतं. मग तो आपल्याला थोडासा बळजबरीने आपल्याला स्वतःला थोडंसं करावं लागतं ते साधन. त्याच्याशिवाय ते घडणार नाही. जर आपल्याला अंतःकरण शुद्ध करायचं असेल, तर नाम घेतल्याशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय नाही. कारण नाम हे भगवंताचं आहे. भगवंत हा चैतन्य शक्ती आहे. म्हणजे सगळ्यात शुद्ध, पवित्र जे काही असेल तर ते भगवंताचं नाम आहे. मग असं शुद्ध नाम जर आपण घेतलं तर आपलं अंतःकरण शुद्ध नाही का होणार? मग शुद्ध अशा परमात्म्याचं, शुद्ध असं सगळं नाम आणि त्याचं चरित्र, लीला, गुणवर्णन हे जर सगळं आपण आठवत राहिलो दिवसभर, तर बघा आपलं अंतःकरण किती शुद्ध होत जाईल. हळूहळू, हळूहळू आपण शुद्धतेकडे जाऊ. पण आज आपण जर स्वतःच्या अंतःकरणाचं जर अवलोकन केलं, तर आज आपल्या अंतःकरणामध्ये निंदेची घाण आहे. मग म्हणजे काय आहे, की विहिरीचं पाणी खारट आहे. आता वरचं खारट पाणी काढून टाकलं आणि विहीर जर अजून खोल खणली, तर जसा गोड पाण्याचा झरा लागण्याचा संभव असतो, तसं आपण काय करायला पाहिजे? तर पहिल्यांदा वाचेनी मौन, म्हणजे मौनामध्ये गेलं, की आपल्याला अंतर्मुख होऊन आपल्या अंतःकरणामध्ये डोकवून बघता येतं. ते एकदा डोकवून बघितलं, परनिंदा पूर्ण बंद केली. सगळा अशुद्ध भाव काढून टाकण्याचा प्रयत्न केला. भरपूर आपण मनातल्या मनात नाम घेत राहिलो, तर काय होईल? भगवंताच्या प्रेमाचा झरा लागेल आणि आपलं अंतःकरण त्याच्या प्रेमाने भरून जाईल. म्हणजे आपलं अंतःकरण शुद्ध होईल. आणि म्हणून समर्थाने आपल्याला पहिल्या 2 चरणामध्ये सांगितलेलं आहे, की रघुनायका विण वाया शिणावे, जनासारखे व्यर्थ का वोसणावे? म्हणजे व्यर्थ निरर्थक बोलू नये आणि एका भगवंता वाचून दुसऱ्या कशासाठीही आपला देह कष्टवू नये. आणि हेच सूत्र सांगताना महाराजही आपल्याला हेच सांगतात, की वाचेनी मौन, हृदयामध्ये रामाचं प्रेम, अखंड रामाचे अनुसंधान, याहून दुजे नाही साधन. म्हणजे आपण सगळीजण सर्वसामान्य प्रापंचिक माणसं आहोत. मग आपण आपला प्रपंच, उद्योगधंदा, प्रपंचातली कर्तव्य
हे सगळं करत असताना, हे सगळं पार पाडत असताना प्रापंचिक लोकांनी आपला व्यवहार उत्तम सांभाळावा, अतिशय चांगल्या पद्धतीने कर्तव्य करावीत. हे सगळं करत करण्यासाठी जो काही आपल्याला भाव म्हणजे जे काही आपल्याला बोलावं लागेल, व्यवहारामध्ये जरुरीपुरतं बोलावं लागतं. तर ते सगळं बोलून जो काही आपला वेळ राहिलेला आहे शिल्लक, तर तो वाचेनी मौन बाळगून आपण मनाने भगवंताचं अनुसंधान ठेवावं, चिंतन मनन करावं, भगवंताचं स्मरण राखावं. मग काय होईल? जर आपण थोडा वेळ जरी दिवसातनं मौन पाळलं किंवा असं जर ठरवलं, की आठवड्यातनं 1 दिवस पूर्ण मौन बाळगणार. काहीही बोलायचं नाही. जरुरीपुरतं बोलायचं. पण म्हणजे व्यवहार साधण्यासाठी जेवढं बोलायला लागतं तेवढं बोलायचं. पण बाकी मी अजिबात बोलणार नाही. आणि तो सगळा वेळ भगवंताच्या चिंतनामध्ये घालवणार. असं जर आठवड्यातनं 1 दिवस करायचं ठरवलं, तर काय होईल? आपल्याला आत जाऊन आपल्या अंतरंगात डोकावता येईल. मग अंतःकरणात काय-काय अशुद्धता आहे ते शोधता येईल. कुठे निंदा आहे का? कोणाविषयी द्वेष आहे का? मत्सर आहे का? सगळं महाराजांना आपल्याला निवेदन करता येईल. आज आपण शांतपणे बसतच नाही देवापुढे. आपण सद्गुरूंपुढे बसतच नाही शांतपणे. तर कसं आपण त्यांच्याशी संधान साधणार? कसा आपल्याला साधनेचा अनुभव येणार? अनुभव म्हणजे कुठला चमत्काराचा नाही. आपला भाव शुद्ध कसा होणार? मग आपण थोडंसं मौनात गेलं पाहिजे. आपण मौनात गेलं तर अकारण आपण अशुद्ध किंवा निरर्थक काही बोलणार नाही. म्हणजे शास्त्रवचन आपल्याला सांगतं ना, की मौनम सर्वार्थ साधनम. त्याच्यामुळे सगळ्या साधनांमध्ये मौन हे साधन सांगितलंय, की शांत राहा, गप्प राहा प्रसंगी, अकारण बोलू नका, लगेचच कुठली प्रतिक्रिया देऊ नका. आपण जर थोडे शांत राहिलो आणि आपल्या तोंडावर थोडासा ताबा ठेवला, तर कित्येक पुढे घडणाऱ्या चुकीच्या घटना आपण टाळू शकतो. पण आपल्याला हे लक्षात येत नाही. म्हणजे आपण जर ते टाळलं सगळं, तर केवढा तरी मोठा कर्मविपाक टळेल. पण आपल्याला लक्षात येत नाही. आता अवतार मेहेर बाबा म्हणून एक खूप मोठे संत सत्पुरुष होऊन गेले. भगवंताच्या स्मरणामध्ये राहता यावं आणि एक साधनेचा भाग म्हणून 1925 साली त्यांनी अतिशय गहन आणि खोल असं मौन व्रत सुरू केलं. आणि ते किती वर्ष मौनात राहिले असतील? तर त्यांच्या समाधीपर्यंत म्हणजे 44 वर्ष ते मौनामध्ये राहिले. म्हणजे 44 वर्ष ते एकही शब्द बोलले नाहीत. इतकं गहन मौन, इतकं खोल मौन त्यांनी पाळलं. 44 वर्ष ते मौनामध्ये राहिले. 1969 साली त्यांनी समाधी घेतली, देह ठेवला. पण तोपर्यंत ते मौनात राहिले. म्हणजे अवतार मेहेर बाबा सांगत असत, की मौन हा मनावर संयम ठेवण्याचा आणि आंतरिक शांती प्राप्त करण्याचा मार्ग आहे. आणि हे सूत्र समर्थांनी ह्या चरणामध्ये आपल्याला सांगितलंय, ह्या श्लोकात सांगितलंय, की रघुनायकाविण वाया शिणावे, जनासारखे व्यर्थ का वोसणावे, सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. जय जय रघुवीर समर्थ.